तुझ्याबद्दलच आम्ही बोलतोय माहिती हा का. तुझ्याबद्दलच बोलतोय. आणि सोनूची आणि माझी छान मैत्री सेटवर झालेली आहे. झाली हा पण म्हणजे खूप वेळ आम्ही सोबत घालवलाय आणि खूप मस्ती केली आहे. खूप खोड्या काढते ती. म्हणजे जशी पडद्यावरती सखू दिसते. तू बोल तुझं बोलून झालंय, आता मी बोलणार. नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी वाहिनीमध्ये खूप मनापासून स्वागत करते. सध्या मी पॉझिटिव्ह वाईब्समध्ये आहे असं म्हणेन, कारण आता मी आहे सखा माझा पांडुरंग या सेटवरती आणि या सेटवरचे थोडेसे विलन आणि थोडेसे पॉझिटिव्ह कलाकार माझ्यासोबत आहेत असं मी म्हणेन. जर भीती वाटते तुमच्याकडे बघून का असे उभे घाबरवण्यासाठी. कसे आहात? आज असं म्हणाले की मला भीती वाटते, तुम्ही सगळे अगदीच विलन म्हटल्यावर असे लुक द्यायला लागलात मला. एवढी पण खुन्नस काढू नका. पॉझिटिव्ह वाइब्स बोलली, आम्ही निगेटिव्ह वाइब्स. अच्छा, ॲक्च्युली पहिला प्रश्न हाच आहे की मी खूप जणांकडून ऐकलंय की ह्या सेटवरती आल्यावर खूप एक वेगळी पॉझिटिव्ह एनर्जी येते, काम करण्याची उत्स्फूर्तता खूप जास्त निर्माण होते. ती खरं आहे का? 100% खरं. 100%. 100% खरं आहे. आध्यात्मिकच वातावरण. आध्यात्मिक वातावरण आणि इथे वावरणारी सगळी लोक खूप पॉझिटिव्ह आणि खूप सकारात्मक, म्हणजे खूप सकारात्मक आणि खूप एनर्जेटिक आहे. त्याच्यामुळे आपसुकच सगळ्यांनाच आल्यावरती फिलिंग असते. ओके. माझं शूट सुरू होऊन आत्ता 2च दिवस झाल्यात, पण 2 दिवस मला खूप मजा येते कारण आमची टीम खूप चांगली आहे. सगळीच माणसं खूप सपोर्टिव्ह आहेत, सो मजा येते मला काम करताना. तू म्हणालीस ना की आध्यात्मिक वातावरण आहेच, कारण आमची मालिकाच आहे संत सखूवर आणि तिच्या तोंडी सतत विठ्ठल नाम सुरू असतं. त्यामुळे म्हणतात ना, अनावधानानं आमच्याही तोंडात ते येतच, वाईट चांगल्या स्वरूपात का होईना, पण ते आम्हीही विठ्ठल नाम आमचंही सुरू असतं. त्यामुळे खरंच खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे आमच्या सेटवर. वाईब्सच आमच्या खूप पॉझिटिव्ह आहे तिथे. ओके. ॲक्च्युली या सेटवर जर दुसरी सिरियल केली तर त्या वाइब्स येतील की नाही मी सांगू शकत नाही. अच्छा. पण इथली जी माणसं आहेत आणि मुळात जे प्रोडक्शन आहे, नाही हे माझा अनुभव असा आहे, कारण मी सरांबरोबर पूर्वी काम केलं, सर आणि टीमबरोबर. तर एक आर्टिस्टबरोबर घुलमिल जाना जो रहता है वो टाईप में रहता है आणि ऐकून घेणं आर्टिस्ट हे मुळात नातेसंबंध कसे राहतात त्याच्यावर सगळं वातावरण असतं. आणि फरक बाकी नाही कधी वाटत. कधीच नाही, कधीच नाही. आणि अच्छा. ऐकून घेतात व्यवस्थित. सो त्याच्यामुळे एक तो हेल्दी वातावरण आहेच आहे. वादच नाही. ओके. ते स्पिरिच्युअल आहे असं मी म्हणेन. हो, नक्की. कारण इथे आल्यावर एक वेगळं जाणवतं, एक काहीतरी वेगळी एनर्जी आहे ती जाणवते. आता आपल्या मालिकेमध्ये एक छान लीप आलाय. आपली छोटी सखू मोठी झाली आहे, तुमची मुलं पण मोठी झाली आहेत आणि अगदीच हे सुद्धा बदललेले आहेत. म्हणालेत की मी सोनं वगैरे घालायला लागलोय. तुमच्यावरती एक छान जोक पण झाला होता की अगदीच जे रिअलमध्ये आहे तसेच आहात तुम्ही त्या काळातले. ते खरं आहे का? लीप नंतरचा काळ कसा वाटतो तुम्हाला? काळ मी मघाशी म्हटलं तसंच की फार बदल नाही. आता तू म्हणजे पेहराव बदललाय, हे केस पांढरे झालेत, हा बदल आहेच. पण स्वभावात बदल तर तो नाही होणार. तो फार ओके. बदलणार नाही. हा थोड्या अंशी बदलेल, की जी आधीची क्रूरता होती, जो कठोरपणा होता, तो थोडासा वाढेल. आधी जे आम्ही प्लॅनिंग प्लॉटिंग करायचो ते काही अंशाने वाढेल. पण तो म्हटलं तसं मानवी स्वभाव आहे, तो बदलणार नाही. सतत सखूला कसं खाली पाडायचं, आणि सतत आम्ही तिला तर पाण्यात बघतच असतो आणि कसा तिचा पराभव होईल, कशी ती तुटून पडेल, याकडे आमचं लक्ष आहेच. दिगूबद्दल म्हणशील तर माझं आणि दिगूचं रिलेशन आत्ता चांगलं झालं आहे, कारण तो माझा मुलगा माझ्या मनासारखं वागतोय. पण लीप नंतर किंवा याच्यानंतर पुढे गोष्ट अशीही जाईल की परत तो सखूच्या बाजूने होईल. मग त्यावेळेस मी या दोघांना कसं वेगळं करेन किंवा सखू माझ्या घरातनं, याच्या आयुष्यातनं कशी जाईल, याच्यासाठी मी प्रयत्नशील नक्कीच असणार. तर हा बदल आहे. म्हणजे अजून काही पर्सेंटेजने आमच्यातली काय म्हणतात ते निगेटिव्हिटी, क्रूरता वाढली आहे, एवढं नक्की. बापरे! क्रूरता बघायला मजा येणार आहे. नागोजीमध्ये आहे बदल झालेला असं मलाही जाणवलं. 1, 2, 3 दिवस काम केलं त्याच्यानंतर. जाणवलं असं की तो आता पहिल्यासारखा कोणाला घाबरून नाही. आता तो ओपन म्हणजे सुटला आहे तो आता. सखू तर नाहीच आहे, सगळी लोकं आहेत बाजूला, ही पण हातात कंप्लीट सगळे हातात आलेले आहेत. त्यामुळे त्याच्यात एक माज आलेला आहे थोडासा. तो त्या पद्धतीने वागायला लागला असं मला वाटतं. म्हणजे मी आता 2-3 दिवस करतो तेव्हा मला जाणवायला लागले. पण आता छोटी सकू जाते, तिचा आज अगदी शेवटचा दिवस होता आणि सगळे इमोशनल होते. का तिला असं रडायला येत होतं, पण ती असं हसते, आपली छान हसते, ती एकदम मस्त मजा करते. पण तुम्ही तिला किती मिस करणार आहे आणि तुम्ही सुद्धा सकूसोबत थोडा तरी टाइम स्पेंड केला असेल, तुम्हाला आठवण येणार आहे का? मी ऑफकोर्स भरपूर मिस करेन, पण त्याचं पहिले ऐकून घे.
थोडा नाही, खूप सारा. म्हणजे खरं तर ती बघा. हां, ती तुझ्याबद्दलच आम्ही बोलतोय माहिती आहे हां, का? तुझ्याबद्दलच बोलतोय. आणि सोनूची आणि माझी छान मैत्री सेटवर झालेली आहे. झाली. हां, पण म्हणजे खूप वेळ आम्ही सोबत घालवलाय आणि खूप मस्ती केली आहे. खूप खोड्या काढते ती. हम्म. म्हणजे जशी पडद्यावरती सखू दिसते. तू बोल, तुझं बोलून झालंय, आता मी बोलणार. ती अगदी बाय करून हां, आली जर परत भांडायला. पडद्यावरती जी सखू दिसते ती पडद्यामागे वेगळी आमची सोनू आहे, जी खूप मस्तीखोर आहे. पण तिच्याबरोबरचा अनुभव खरंच छान होता माझा आणि माझी एक को आर्टिस्ट म्हणून कसा कलाकार हवा, तर हम्म. ती सोनू सखू आमची उत्तम उदाहरण आहे त्याचं. ओके. तर ती थोडीशी अल्लड आहे, त्याच्यामुळे ती मस्ती करायची सगळं, पण कदाचित त्याच्यामुळेच एक पॉझिटिव्ह वातावरण होतं हम्म. सेटवर आणि सगळ्यांना हसून खेळून आम्ही सगळे हसून खेळून सीन करायचो. ओके. तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं ना? नाही. मला हेच म्हणायचं होतं की तिचं जे हास्य आहे ना ते इतकं भारी होतं ना. हम्म. म्हणजे मी पहिले काही दिवस असं बघत होतो की ही हसतीये, म्हटलं एवढं नाही हसत कोणी. तर ती लहान पोरगी असून एवढी हसतीये, मला ते कौतुक वाटायचं. नंतर वाटायला लागलं, म्हणजे जेव्हा कळायला लागलं की हे निरागस पण तिचं आहे. आजही जर बघितलं असेल, तिचं जेव्हा चालू होतं तेव्हा ती कंटिन्यू छान हसत हसत होती. होती. त्या हसण्यामुळं ते टोटल वातावरण खूप छान असायचं. समजा तीच जर रडकी असती किंवा मग नाही मला करायचं या टाईपमध्ये जर असती, तर मग खूप प्रॉब्लेम्स झाले असते. ते तिने नाही होऊ दिले. ती ग्रेट आहे म्हणजे त्या बाबतीत खरंच. ओके. मला खरंच एक आठवण सांगायची आहे सखूबद्दल, छोट्या सखूबद्दल. जेव्हा माझा आणि तिचा पहिला सीन होता, तर आता मला वाईट वाटतंय, पण तेव्हा मी खूप ओरडले होते तिला, की मला असं झालेलं की नाही सीन खूप टेन्स सीन आहे आणि त्याच्यात तू टाईमपास करत नाही माझ्याबरोबर सीन करायचा. अच्छा. मी ॲक्च्युली ओरडले होते तिला आणि ती पण अशी शांत झाली होती आणि मला असं झालं यार, म्हणजे नंतर असं वाटलं की आपण खूप ओरडलो. पण मी नंतर तिला सॉरी पण म्हटलं. तिला माहिती आहे मी सॉरीही म्हटलं तिला त्याच्याबद्दल. पण तीच सखू नंतर जसं आमचे सीन व्हायला लागले, आम्ही एकत्र खूप काम करायला लागलो, तशी ती मला कळायला लागली, अच्छा. की मुळात इतकी गुणी मुलगी आहे, लाघवी मुलगी आहे, खूप छान आणि कसा रिस्पेक्ट द्यावा, कसं बोलावं हे तिला बरोबर कळतं. ओके. आणि मला तिच्यातला प्लस पॉईंट असा वाटतो, की मी सखूला अनेक वेळा अशा छोट्या-छोट्या गोष्टी सांगितल्यात काही सीनमधल्या, की "सखू हे करशील का?" तर तिने ते पिकअप केलं आणि तसं काम केलंय. ओके. त्यामुळे म्हणजे तिच्यातली ग्रोथ ना आम्ही असं वर्षभरात मी बघितली आहे. आणि शेवटचे सीन मी तिला आत्ताच म्हटलं, की "इतके सुरेख केलेस," म्हटलं "सखू तू सीन." खूप मन लावून आणि खूप इंटेन्सने तिने सीन केले. तर आम्ही खरंच तिला खूप मिस करू. म्हणजे करूच, पदोपदी करू. कारण आता वर्ष, सव्वा वर्ष आम्ही काम करतोय ना हो. तिच्याबरोबर. पण खरंच हे ऐकून खूप असं छानही वाटतं आणि वाईटही वाटतं, की ती आता नसणार आहे आपल्यासोबत आणि आता मोठी सखू येते. हो. एक वेगळा आपल्याला छान कथानक मिळणार आहे आणि खूप सुंदर गोष्ट मिळणार आहे. तुम्ही त्रास तर देणारच आहात आणि खूप छान प्रकारे त्रास देणार आहे. अगदीच क्रूर होणार आहे. मला तुमच्या लूकबद्दल विचारायचं आहे, कारण अगदीच तुमचा लूक काय म्हणू मी त्या एवढा सगळा पेहरावा आहे तुमच्याकडे आणि गरमी. कसं काही जमतंय तुम्हाला हे? म्हणजे हे तुला चांगलं वाटलं असेल तर त्याचं क्रेडिट संगीत सर. चांगलंच वाटलंय. अच्छा, ओके. संगीत सर, तानाजी यांनी खूप याच्यावर कष्ट घेतलेत आणि मी पण काही प्रमाणात घेतले. एआयची मदत थोडीशी घेतली आणि त्याच्यातून काही लुक्स काढले. मग त्याच्यातून बरेच परम्युटेशन्स, कॉम्बिनेशन्स होत हा लूक आला. तानाजीरावांना मी खूप वर्षांपासून ओळखतो आणि ते मला ओळखतात. त्यामुळे त्यांना माहिती आहे की घाम किती येतो या माणसाला आणि जेव्हा तिथे तुम्ही आतमध्ये काम करत असता तेव्हा तो प्रॉब्लेम जास्त होतो. तेव्हा मी त्यांना स्पेशली सांगितलं होतं त्याला, की "तू जे कापड वापरशील ते तलम वापर." ओके. तर त्यांनी त्या पद्धतीने ते डबल लेयरचं कापड असं केलेलं आहे. त्यामुळे ते चांगलं आहे. काही गोष्टी जुन्या लूकमधल्या ठेवल्यात, पण ते ठीक आहे. म्हणजे बाकी सगळं उत्तम, सहज, सुटसुटीत आहे. हे सुटसुटीत वाटतंय तुम्हाला? सिरियसली सुटसुटीत हो, आहे. आधी आणि पण ते त्याच्यात माहीत नाही का तुला? ते असं हो, होतं. माहितीये. हां, हां, पूर्ण हां. आणि तो असा ॲक्चुअली त्याच्यातच कापड सगळं वजन होतं. 99 किलो त्याच्यात होतं, 1 गेल्या किलो वेळी याच्यात मी आली होतं. होती तेव्हा पाहिला 99 होता. किलोच गेल्यामुळं आता सोपं झालंय तसं. बापरे! पण खरंच मजा येते गप्पा मारायला. पण फार वेळ घेत नाही कारण काही जण आहेत तुमच्याशी गप्पा मारण्यासाठी येस. आणि खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि छान धन्यवाद. छान प्रकारे आम्हाला भेटत राहा आणि आपण येस. असंच काम करत राहू. ऑल द बेस्ट. थँक थँक यू. यू. थँक यू.